बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त व्हेज मध्ये जेवण सांग की मी जेवायला काय बनवू. कंटाळा पण आलाय त्या हिशोबाने सांग. म्हणजे पावसाळ्यात एकदम छान गरमागरम मसालेदार पनीर भुर्जी किंवा व्हेज खिचडी बनवायला कशी वाटेल, किंवा कोथिंबीर वडी किंवा वडापाव सारखा काही सोपं पण टेस्टी. एवढं कठीण नको सांग. अगदी छान. मग तू वडापाव कर. व्हिडिओ बरोबर काढतोय. प्यारी समझ गई. वडापाव नको ना, वडापावला किती कामं लागतात. वडापाव खाली जाऊन घेऊन येईल ना मी त्यापेक्षा. बनव कशाला. तू पनीर भुर्जी किंवा खिचडी करून बघ. खिचडी नको, खिचडी रोज खातोय मी. पनीर नाहीये, मागवावं लागेल. हरामी हो बेटा. हा भाकरी बनवून पण देणारी आहे का कोण. कैसे कैसे लोग रहते हैं. कंटाळा आलाय. बनवणार आहे खरं. मी लगेच तयारीला सुरुवात करते. जवळपास 30 ते 40 मिनिटं लागतील. मग मी तुला अपडेट देते. तू बनवून देते. अरे 30 ते 40 मिनिटं मी लागते. लगेच किचन मध्ये जाते आणि जे झालं की तुला सांगते. आई ना. आराम. भैया घरी येते तू. मी आता लगेच सुरू करते. भूत भीती घे काही. ए भाई नको. तू घरी कशी येशील पण पाऊस येतो बाहेर. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मी आता घरातच राहते आणि आतमध्येच काही सोपं आणि गरमागरम बनवते. तू फक्त आरामाने बस, मी बघते. तू आमच्या घरी राहते. हो. मी बनवून देईन. घरी येईन 30-40 मिनिट थांब, म्हणजे मी 40 मिनिटं थांबू याच्यासाठी. आणि ही मला नंतर काय बोलेल, काहीच नाही, हा झालं बनवून घ्या खाऊन. आपण पण बोलायचं झालं, पोट भरला. जाम भारी बनवलेलं. किंवा व्हेज पुलाव बनवू शकते. पुलाव रे नको, पुलाव नको. 1 hour later. हे बघा डाल आणि ह्याच्यात काय कोमल. भात आहे. हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए. एवढं सुरू विचारून फक्त डाळ भात कोण बनवतो. मग सोपं हेच होतं. खायचं तर खाणं नको.